नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मस्त असा चमचमीत मसाले भात बघणार आहोत। एकदम खायला रुचकर लागतो, सोप्या पद्धतीत आणि घरच्या साहित्यामध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। तर मग चला आता साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण साहित्य घेतलंय, 1 वाटी तांदूळ घेतलाय, वजनी प्रमाण म्हणाल तर पाव किलो, 1 मध्यम आकाराचा बटाटा, 2 मध्यम आकाराचे कांदे, 1 टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, खड्या मसाल्यांमध्ये फक्त इथं तेजपान घेतलंय, कढीपत्त्याची पानं, 3 हिरवी मिरची, लसूण, आलं, फोडणीसाठी हिंग, मोहरी, जिरं, ही आमची घरगुती पद्धतीची आपण घरी बनवलेली हळद, घरगुती पद्धतीचे धना पावडर, चवीपुरतं मीठ, शेंगदाणे ऑप्शनल आहे, नाही टाकले तरी चालेल। आणि आपण हा घरगुती पद्धतीमध्ये आमचा बनवलेला नाशिक स्पेशल काळा मसाला, यामध्ये आपण फक्त मसाले भात बनवणार आहे, दुसरा कुठलाही मसाला यामध्ये ऍड करायची गरज नाहीये। ऑल इन वन आहे हा मसाला, भाज्यांमध्ये पण तुम्ही वापरू शकता, व्हेज नॉन व्हेज एकदम छान पद्धतीमध्ये, नो कलर नो प्रिझर्वेटिव्ह अशा पद्धतीमध्ये आपण घरगुती पद्धतीचे छान मसाले बनवतो, अगदी स्वच्छतेमध्ये। तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायचा असेल तर तुम्ही ऑनलाईनही ऑर्डर करू शकता। तर एका मसाल्यामध्ये आपण छान असा मसाले भात बनवणार आहे, दुसरा कुठलाही मसाला इथं टाकायची गरज नाहीये। काश्मीरी मिरची पण आहे यामध्ये, त्यामुळे मसाले भाताला अगदी छान रंग येतो। तर मग आता रेसिपीकडे वळूया आपण। आधी सगळ्या भाज्या कट करून घ्यायच्या आणि आलं लसूण ठेचून घेणार आहे मी। तांदूळ स्वच्छ धुवून ठेवायचा आहे, फक्त भिजत वगैरे टाकणार नाहीये। हा मी वाडा कोलम जातीचा इथं तांदूळ घेतलेला आहे, तुमच्या घरात जो अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता। तर इथं आपली सर्व तयारी झाली आहे। कांदा असा उभा कट करून घ्यायचा आहे, बटाट्याच्या फोडी करून घेतल्या, पाण्यात टाकले आहे जेणेकरून काळ्या पडू नये। तांदूळ स्वच्छ धुवून घेतलाय 3 ते 4 पाण्याने, टोमॅटो पण मोठाच कट केलाय, लसूण आलं ठेचून घेतलंय, एका मिरचीचे 2 तुकडे असं करून घेतलंय। आणि आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचंय फोडणी देण्याच्या आधी। तर मी इथं जी वाटीनं तांदूळ घेतला होता मोजून, त्याच वाटीनं आपल्याला इथं 3 वाटी भरून पाणी ठेवायचंय गरम करायला। आपण हा भात कुकर मध्ये नाही करणार आहे, त्यामुळे तिप्पट पाणी घ्यायचंय। जर तुम्ही कुकर मध्ये करणार असाल तर दुप्पटच पाणी घ्यायचंय इथं। आता पाणी एका साईडला गरम करायचं आणि करायला ठेवायचं, आणि आपण भाताची पण फोडणी तयार करून घेऊया लगेच। पॅन गरम करायला ठेवलं इथं मी 2 पळ्या तेल टाकून घेते, तुम्ही कमी अधिक करू शकता। तेल गरम झालं की पाव चमचा मोहरी टाकायची आहे, मोहरी छान तडतडू द्यायची आपल्याला। इथं मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरं टाकायचं, भाताला नेहमी थोडं जास्त जिरं टाकायचं, कढीपत्त्याची पानं, तेजपान, लसूण। आता लसूण आपल्याला लाल रंगावरती येईपर्यंत परतून घ्यायचं आहे, आणि फोडणी देताना नेहमी गॅस कमी किंवा मीडियम असा ठेवायचा आहे आपल्याला इथं। तर लसूण पण छान लाल रंगावरती आलाय, हिंग टाकून घ्यायचं आहे, हिंग थोडासा परतला की आपल्याला इथं कांदा टाकायचा। आता गॅस फुल करायचा कांदा टाकल्यावर। आता आपल्याला लाल रंगावरती छान परतून घ्यायचा आहे कांदा टाकला की लगेच आपल्याला इथं थोडंसं परतलं की हिरव्या मिरचीचे तुकडे टाकून घ्यायचे, म्हणजे छान तिखटपणा त्याचा उतरेल। आता लाल रंगावरती मी कांदा परतून घेते। तर कांदा आपला छान लाल रंगावरती असा परतलाय, मस्त बघू शकता तुम्ही, असा मऊ झालाय छान असा, आणि मिरची वगैरे पण छान परतली आहे। आलं टाकून घ्यायचंय आता, आणि टोमॅटो, आल्याचा थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत 1 मिनिट साठी आपल्याला परतून घ्यायचं आहे। गॅस फुलच ठेवलाय मी इथं। आता सुके मसाले टाकून घेऊया, गॅस कमी करायचा आहे आपल्याला। इथं पाव चमचा धना पावडर, पाव चमचा हळद, शेंगदाणे सुक्या मसाल्यांमध्ये नाहीये पण टाकायचे राहिले ते म्हणून टाकलेत। आणि आमचा हा घरगुती काळा मसाला एकदम घरगुती पद्धतीत बनवलेला आहे। तर हा आपण आधीचा मसाला टाकणार आहे। तर हा मी इथं 1 चमचा भरून टाकते, तुम्ही कमी अधिक करू शकता।
तरी तुम्ही बघाल किती छान रंग येतो। चवीपुरतं मीठ घेतलंय ते इथं टाकायचंय। आता मसाले छान परतून घ्यायचे। आपला हा मसाला छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। बटाटा धुवून घेतलाय, त्यातलं पाणी काढून टाकलंय। बटाटा पण टाकून घ्यायचा आहे आता। फोडणीत थोडीशी कोथिंबीर। मसाला परतला, एवढा छान सुगंध येतोय ना। आमचा मसाला आहे म्हणून नाही सांगते, पण खरंच खूप छान फ्रेग्रन्स आहे याचा मसाल्याचा। तुम्ही वापरून बघा एकदा। आता मसाले छान परतले आपले। इथं आपण तांदूळ टाकून घेणार आहे। फक्त धुवून घेतलाय मी, भिजत वगैरे काही टाकला नव्हता। आणि पाणी जर गरम करायला ठेवलं नसेल एक साईडला तर शक्यतो हा तांदूळ परतायचा नाही, उकळीमध्ये सोडायचा, म्हणजे एक ना एक दाणा असा मोकळा होतो आणि खायला असा मऊ लागतो। आणि पाणी जर गरम करायला ठेवलं असेल एक साईडला तर असं परतून घ्यायचा। या पद्धतीमुळे पण भात खूप छान रुचकर लागतो। आता तांदूळ थोडेसे परतून घ्यायचे आहेत आपल्याला मसाल्यांमध्ये। छान असं कोट करायचंय। आपलं पाणी पण गरम झालंय एक साईडला। आता गॅस कमी करायचा आहे आपल्याला इथं आणि पाणी न टाकताच आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी इथं झाकून ठेवायचंय। तांदूळामध्ये छान असे मसाले मुरतात, त्यामुळे भात खायला खूप छान लागतो आणि शिजताना पण लवकर शिजतो। तर आपल्याला इथं आता पाणी टाकून घ्यायचंय। पूर्णच पाणी टाकते मी, एवढं बरोबर होईल। असं गरम पाणी टाकल्यामुळं एक ना एक दाणा असा फुलतो तांदळाचा आणि भात खायला खूप स्वादिष्ट लागतो। गरम पाण्यामुळे लगेच उकळी आली आणि रंग बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसतोय। आता झाकण ठेवायचं। उकळी आलेली, त्यामुळे गॅस आता मध्यम करणार आहे मी। आता 5 मिनिट आपल्याला अजिबात झाकण उघडून बघायचं नाही याचं। 5 मिनिटांसाठी असंच पॅक झाकण ठेवायचं आणि भात शिजून घ्यायचा आहे, मसाले भात। 5 मिनिट झाले, आता बघूया। मिक्स करायचे पुन्हा आणि आता आपल्याला इथं गॅस पूर्ण कमी करायचा आहे आणि झाकण ठेवून आता शिजवायचं आहे। आणि पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला आता बघायचं नाहीये भाताकडे अजिबात। छान असं शिजू द्यायचं आहे। तर 5 ते 7 मिनिटं झाली आहेत, बघूया आता। तर आपल्याला अजून थोडंसं पाणी लागेल। तर एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवलं होतं, कमी पडलं तर टाकायला। स्टार्टिंगला आपण 3 वाट्या पाणी टाकलंय। शेवटी मी सांगेल तुम्हाला, मी वाडा कोलम तांदूळ खूप जास्त जुना असला तर थोडं जास्त पाणी लागतं। तर अजून थोडंसं आपला भात शिजायचा राहिला आहे, चेक करूया। हे बघा, अजून अर्धी वाटी पाणी लागेल आपल्याला बरोबर। पाणी गरमच टाकायचंय आपल्याला भातामध्ये, थंड पाणी वापरायचं नाहीये इथं। पुन्हा मिक्स करायचं। अर्धी वाटी पाणी मी इथं टाकून घेतले। असा एकदम मऊ लुसलुशीत आणि असा दाणेदार आपण भात तयार करणार आहे इथं। एकदम परफेक्ट प्रमाण असं तुम्हाला सांगितलंय पाण्याचा आणि तांदूळाचा अंदाज। आता झाकण ठेवायचं पुन्हा आणि गॅस कमी करायचा आहे पूर्ण। तर या झाकणात नाही ना वाफ जाते, तर पूर्ण पॅक झाकण ठेवायचंय, म्हणजे भात छान शिजतो। तर इथं हे लवंग टाकली मी, म्हणजे लवंगमुळे वाफ जाणार नाही, पूर्ण वाफ दबून राहील। आता पुन्हा थोड्या वेळासाठी आपण ठेवूया। तुम्ही आदनमधनं चेक करा। 2 ते 3 मिनिटांसाठी ठेवणार आहे फक्त मी स्टार्टिंगला, नंतर बघूया पुन्हा किती ठेवायचं। 3 ते 4 मिनिट झाले, बघूया आता। तुम्ही मसाले भाताचा रंग वगैरे बघू शकता। एकच मसाला टाकलाय आणि एवढा सुंदर अरोमा येतोय ना मसाले भाताचा, असं टेम्पटिंग दिसतोय। तर बघू शकता किती सुंदर दिसतोय। आणि आणखीन मऊ होण्यासाठी तुम्हाला एक ट्रिक सांगते। आता आपल्याला हा भात मसाले भात असा 10 मिनिट साठी असा मुरवट ठेवायचा आहे, पॅक झाकण ठेवून। तोपर्यंत 10 मिनिट तरी ठेवायचं ऍटलीस्ट, पॅक झाकण ठेवायचं। एका दाण्यामध्ये खूप छान असा फ्लेवर उतरतो मसाल्यांचा। तर आपण आता 10 मिनिटांनी सर्व करून घेऊया। तर चमचमीत असा गरमागरम आपला मसाले भात आपला रेडी आहे, मोकळा, एक ना एक दाणा सुटसुटीत। तर आता रेसिपी तर तुम्हाला आवडलीच असेल आणि बघून असं तोंडाला पाणी येतंय। एवढा टेम्पटिंग आणि सुगंध तर एवढा छान येतोय ना। आता नवरात्रीचे उपवास झाले,
गोड दोड खाऊन कंटाळा येतो, तर असा मस्त चमचमीत मसाले भात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये सांगा की कसा झालाय ते। मसाले भात असो की खिचडी असो, त्यासोबत असा उडदाचा पापड पाहिजेच, पुन्हा काकडी टोमॅटो। तर मस्त असा चमचमीत असा मसाले भात आपला इथं रेडी झालाय, तयार झालाय खाण्यासाठी। तर नक्की ट्राय करा तुम्ही रेसिपी आणि मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका। आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी भरपूर अशी शेअर करा, म्हणजे प्रत्येकापर्यंत माझी रेसिपी पोहोचेल। आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं। अशाच नवीन छान छान रेसिपींसोबत पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय।